तर मंडळी, खानदेश व विदर्भ स्पेशल गहू तांदूळाचा पापड कसा बनवायचा, त्याचं पीठ कसं तयार करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा पापड तुम्ही तळूनही खाऊ शकतात किंवा भाजूनही खाऊ शकतात. नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे. तर 1 किलोचे पापड बनवण्यासाठी अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो गहू घेतले आहेत. सम प्रमाणामध्ये घेतले आहेत. राशनचाच तांदूळ आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि 2 दिवस हा तांदूळ पाण्यात भिजत घालायचा आहे. 2 दिवसानंतर आधेमध्ये पाणी त्याचं बदलत राहायचं, म्हणजे जो आंबटपणा असतो तो आपला राहणार नाही. 2 दिवस पाण्यात भिजत घालायचं आहे आणि गहू आपल्याला ओलून काढायचे. ओलून कसे काढतात हे तुम्हाला माहितीच आहे. गहू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एखाद्या चाळणीनं निथळून कापडावर सुकत घालून घ्यायचा आहे. नंतरच तो गिरणीवरून दळून आणायचा आहे. पिठं मात्र वेगवेगळं दळून आणा, कारण गिरणीवाले एकत्र दळून देत नाही. मन दळताना वेगवेगळं दळून आणा. गाठ बांधून रात्रभर तसंच ठेवायचे आपल्याला. सकाळी उठल्यानंतर हा गहू फॅनखाली सुकून घ्यायचा आहे. उन्हामध्ये सुकत बसायची गरज नाही. तर हा गहू मस्त आपला सुकत चालला आहे आणि तांदूळ पण इथं भिजला आहे. तर तांदूळ आपल्याला 2 दिवस चांगला भिजला आहे. त्यालासुद्धा आपल्याला निथळून घ्यायचा आहे आणि हा तांदूळसुद्धा आपल्याला साडीवर सुकून गेला आहे. फॅनखालीसुद्धा हा तांदूळ सुकतो, उन्हात जायची गरज नाही. पिठं आपण वेगवेगळे तयार करून घेतलेत आणि करताना मात्र एकत्रच तयार करून घ्यायचे आहेत. हे तांदूळ आणि गव्हाचं पीठ मी एकत्रच करून घेणार आहे आणि पूर्ण पीठ हे एकजीव करून घेणार आहे. म्हणजे कुठे गहू तांदूळाचं पीठ असं राहणार नाही. त्यात मी 50 ग्रॅम एवढा पापडखार घालणार आहे. 1 किलोसाठी 50 ग्रॅम पापडखार पुरेसं झालं. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ, 1 चमचाभर इथं मीठ घातले, कारण पापडखार आपला खारट असतो. मिठाचं प्रमाण जरा कमीच वापरा. म्हणून मी 1 पोहे खायचा चम्मच इथं मीठ घेतले आहेत आणि 50 ग्रॅम इथं पापडखार. आता जेवढं पीठ आहे आपलं तेवढंच इथं पाणी वापरायचं आहे. तर पीठ आधी आपल्याला मोजून घ्यायचं आहे, नंतरच पाणी इथं घ्या. फक्त 1 ग्लास मी थोडं शिल्लक घातलं आहे, कारण राशनचा तांदूळ आहे त्यामुळे पाणी जरा जास्त लागतं. जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलं आहे. आणि तुम्ही हे डायरेक्ट त्यामध्ये तीळ, ओवा आणि जिरं डायरेक्ट पिठामध्ये पण त्यात घालू शकतात, पण मी पिठामध्ये न घालता पाण्यामध्येच हे घालणार आहेत. 2 चम्मच इथं मी जिरं घातलं आहेत, 2 चम्मच इथं ओवा आणि 2 चम्मच इथं पांढरे तीळ घेतले आहेत. म्हणजे त्याने काय होते, जो पाण्यामध्ये उकळेल पाणी त्याचा अर्क पुन्हा हा पाण्यामध्ये उतरतो आणि आपल्या पापडाचा रंग हा खूप सुंदर येतो, म्हणजे पिवळेपणा आपल्या पापडाला येतो. त्यामुळेच मी इथं पाण्यामध्येच घालणार आहे. झाकण ठेवून त्याचं आहे. इथं मी पाव चम्मच इथं खाण्याचा सोडा घेते. त्याने पापड आपला खूप नरम येतो, म्हणून मी इथं पाव चमचाच इथं खाण्याचा सोडा वापरलेला आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 1 उकळ येऊ द्यायची. उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो अर्क आहे, जिरं, ओवा आणि तीळ याचा पूर्ण पाण्यात उतरतो, त्यामुळे रंग खूप सुंदर येतो आपल्या पापडाचा. आणि जे पाणी उकळल्यानंतर जे पीठ आहे आपलं एकत्र केलं गहू तांदूळचं, हे त्यात थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. एखाद्या रईच्या सहाय्याने किंवा लाटण्याच्या मदतीनं हे पीठ पूर्ण आपल्याला घेरून घ्यायचे, म्हणजे आपल्याला खिशी घेऊन घ्यायची. तुम्हाला खिशी अशी घेता येत नसेल एकत्र, तर तुम्ही 1 ग्लास पीठ आणि 1 ग्लास पाणी असं घ्या. थोडं थोडं करून तुम्हाला ते जमू शकतं. तुम्हाला एकदम घेता येत नसेल तर मी थोडं थोडं न करता एकदमच 1 किलोची खिशी घेतली आहेत, म्हणजे सारखं सारखं उठायची गरज नाही. ते जेवढं पीठ तेवढंच पाणी वापरायचं. पाणी उकळल्यानंतर पीठ त्यात घेरून घ्या. जिरं, ओवा, तीळ घालायला विसरू नका. खूप छान असे टेस्ट लागते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. अशा पद्धतीनं पीठ आपल्याला पूर्ण घेरून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ आहे तेवढंच इथं पाणी वापरा. तुमची खिशी कधीच बिघडणार नाही आणि पापडसुद्धा चुकणार नाही. पूर्ण लाटण्याच्या मदतीनं पूर्ण पीठ घेरून घ्यायचं आहे आणि पापड त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जो कचवटपणा असतो तो सुद्धा जाईल त्याचा आणि पूर्ण पापड हा पूर्ण मिश्रण हे खूप छान असं शिजल्या जाईल. तुम्ही पाहू शकता. पुन्हा ते झाकण काढल्यानंतर रईच्या सहाय्याने किंवा लाटण्याच्या मदतीने हे पूर्ण घेरून घ्यायचं आहे, म्हणजे खूप छान एक बाजूनं पूर्ण खालून वरून ते शिजलं जातं. तर अशा पद्धतीनं मी तर पूर्ण पीठ 1 किलोचं खिसून घेतली, म्हणजे खिशी घेऊन घेतली त्याची. तर आपल्याला एखाद्या पसरट भांड्यामध्ये, म्हणजे एक पसरट परात घेतली मी मोठी, त्यातच हे पीठ थोडं घालून घेतले. तुम्ही एखाद्या तांब्याच्या मदतीनं किंवा ग्लासाच्या मदतीनं, एखाद्या मॅचरच्या मदतीनं हे पीठ पूर्ण एकजीव करून घ्या, म्हणजे त्याने पापड आपला सॉफ्ट आणि प्लेन दिसतो. एकजीव करून घ्यायचं. हे गरम असतानाच पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे कोमट झाल्यानंतरच आपल्याला कॅरीबॅगमध्ये घालायचं आहे. तुम्हाला कॅरीबॅगमध्ये नसेल घालायचं तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा हे पीठ घालू शकता, पण पातेल्यामध्ये घातल्यामुळे का ते पीठ आपलं पटकन थंड होऊन जातं, म्हणून मी तर कॅरीबॅगचा इथं उपयोग करणार आहे. पीठ मात्र कोमट असतानाच इथं घालायचं आहे. गरम असताना कॅरीबॅगमध्ये घालू नका. म्हणून मी तर पूर्ण कोमट झाल्यानंतर पीठ त्यात घालायचं आहे. त्यांनी पीठ आपलं गरमचं गरम राहतं आणि पापड करायला त्रास होत नाही, म्हणजे जळ जात नाही आपल्याला. पटकन आपला पापड इथं तयार होतो. प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये आपलं पीठ गरमच राहतं. पुन्हा त्यावर एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा पीठ मुरून घ्यायचं आहे, चोडून घ्यायचं आहे, म्हणजे त्याने पापड आपला खूप छान असं प्लेन दिसतो. छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. लहान मोठी साईज तुमच्या आवडीने तुम्ही गोळे तयार करून ठेवू शकतात पापडाची. पण हा पापड शक्यतो मोठ्याच साईजचा असतो, म्हणजे आपल्याला भाजूनही खाऊ शकतो किंवा तळूनही. तळल्यापेक्षा भाजलेला पापड खूप छान लागतो.
तर माझ्याकडे जे पापड यंत्र आहेत त्यामध्येच हा पापड मी तर बनवून घेणार आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही त्या एक खाली कॅरीबॅग ठेवायची. मी जे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे त्यावर उंडा ठेवायचा आहेत. पुन्हा त्यावर कॅरीबॅग घ्यायची. तुम्ही एखाद्या प्लेटच्या मदतीने किंवा लाटण्याच्या मदतीने हे लाटू शकतात आणि याच पद्धतीने पापड तुम्ही बनवू शकतात. पण माझ्याकडे पापडाची मशीन आहे, म्हणजे पापड यंत्र आहे, म्हणून मी या पद्धतीने पापड तर करून घेणार आहे. तिने आपला पापड पूर्ण एकसारखा प्लेन दिसतो. खूप तसं जोर लावायची गरज पडत नाही. पटकन इझी आपलं पापड तयार बघू शकता. रंग पण किती सुंदर आले त्याचा पिवळा. म्हणजे हळद किंवा कलर टाकायची गरज नाही. जिऱ्यामुळे आपल्या पापडाचा कलर खूप सुंदर येतो. अशाच पद्धतीने जे पापड आहे ते मी राहिलेले पापड करून घेणार आहे. हे पापड आपल्याला फॅनखाली सुकून घालायचे. नंतर ना दुसऱ्या दिवशी ऊन दाखवायचे आहेत. म्हणजे उन्हात घालायची गरज पडत नाही. एकसारखा पापड इथं तयार होते. तर बघू शकता अशा पद्धतीने इथं पापड तयार करून घ्यायचे. 2 दिवसात 1 दिवस पूर्ण उन्हात दाखवायचे. नंतर कडक सुकल्यानंतर हे सुद्धा पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. ते पाहू शकता मस्त 2 दिवसात आपले पापड सुकले आहेत. तळूनसुद्धा दाखवणार आहे आणि भाजूनसुद्धा दाखवणार आहेत. पाहू शकता डबल ना साईज आपली पापडाची झाली आहे तिथं आणि खूप खायला खुसखुशीत आणि कुरकुरीत पापड आपला तयार होतो. तर बघू शकता आणि शिवाय फक्त तांदूळाचा आणि गहू तांदूळापासून बनवलेला पापड आहे. विशेष म्हणजे खानदेश विदर्भ स्पेशल आमच्याकडे याच पद्धतीचे पापड बनवले जातात. म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. खूप छान असा पापड होतो आणि बघितलं काहीच वेळ लागत नाही आणि सिंपल रेसिपी आहे. तर हाच पापड मी तुम्हाला भाजूनसुद्धा दाखवणार आहे. तर चाळणी ठेवली आहेत मी, तुम्ही डायरेक्टली गॅसवर पण भाजू शकतात. म्हणजे असं वाटायला नको हा पापड भाजल्यात खूप छान फुलतो आणि खायला पण कुरकुरीत लागतो. दोघी साईडनं आलटून पलटून पापड तुम्ही भाजून घ्या. पाहू शकता व्हिडिओत अजिबात स्किप केलेला नाही. खूप छान असं पापड फुलतो आणि खायला पण खूप नरम लागतो. खाण्याचा सोडा पण मी तर कमीच वापरला आहे. फक्त पाव चमचा इथं खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि पापड खारा 50 ग्रॅम पापड खारा एका किलोला पुरेसे होतो. अशा पद्धतीने बाकीचे पापड आहे ते सुद्धा भाजून दाखवणार आहेत किंवा तळलेले पण. मी दोघी प्रकारचे पापड दाखवले तुम्हाला, भाजूनही दाखवले आणि तळूनही दाखवले. तर तुम्हाला कोणते पापड आवडतात, भाजून आवडतात का तळून आवडतात, नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर बघू शकता तुम्ही दोघी पापड इथं भाजले आहेत आणि काही तळले आहेत. तर खूप सिंपल रेसिपी आहे आणि खानदेश व विदर्भ स्पेशल आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढची अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीमध्ये.